घरामध्येच मी अळूची पानं लावली आहेत बादलीमध्ये. तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहेत आणि खूप जास्त मोठी झालते. मग त्यापासून काहीतरी बनवावं म्हणून अळूच्या वड्या बनवायचं ठरवलं. सगळ्यात अगोदर पानं तोडून घेतली. छान छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पानं. त्यानंतर एक छोटा वाटी बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, हळद टाकायचे, त्यानंतर जिरा पावडर टाकायची आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, सोडा टाकायचा आहे आणि मिरची पावडर टाकायची आहे. या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थिकनेस ठेवायची आहे बेसनच्या पिठाची. त्यानंतर पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यावरती आपल्याला उलट्या साईडून, ज्या साईडला पांढरं साईड आहे ना, त्या साईडून बेसनचं पीठ लावून घ्यायचं आहे. जेणेकरून छान असं बेसनचं पीठ बसलं जातं पानावरती. त्यानंतर छान असे शिजवून घ्यायचे आहेत, वाफ काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचे. त्यानंतर एक छोटा पॅन घ्यायचा, त्यामध्ये 2 चमचा तेल टाकायचं आहे. त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत, पांढरे तीळ. त्यानंतर तेलामध्येच मिरची पावडर टाकायची आहे आणि आपण जे वड्या शिजवून घेतलेल्या आहेत ते टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. छान अशा वड्या तयार आहेत. एकदा नक्की